सुरुवातीला सांगितलं की हे जे केंद्रामधलं आणि राज्यामधलं सरकार आहे ते सरेंडर सरकार आहे. ज्या वेळेस ट्रम्पचा फोन येतो त्या ठिकाणी मोदी जे आहे ते सरेंडर करतात आणि अदानीसाठी ज्यावेळी मोदींच्या सरकारला फोन येतो तेव्हा राज्य सरकार त्याच्यासमोर नतमस्तक होतं. आणि म्हणून मी म्हटलं की तिथे देवेंद्र सरेंडर, इथे अदानीसाठी नाही, तिथे नरेंद्र सरेंडर आणि इथे अदानीसाठी देवेंद्र सरेंडर. ही जी भूमिका आहे ना, ह्याला आमचा विरोध आहे. खरं सांगायचं झालं तर आपण जर बघितलं असेल, धारावीचे जे आहेत त्यातले लाखो लोकांना बाहेर पाठवण्याचं षडयंत्र चाललेलं आहे. धारावीची मोठ्या प्रमाणामध्ये लूट चाललेली. मला सांगायला पाहिजे तुम्हाला, 600 एकर जमिनीवर त्यांचं लक्ष आहे आणि धारावीच्या नावाखाली किती जमिनी घेतल्या. त्या ठिकाणी देवळार असेल, डम्पिंग ग्राउंड, त्या ठिकाणी मड मालवणी असेल, त्या बुलून असेल किंवा आता ही कुर्ल्याची जमीन असेल, मोठ्या मोठ्या जमिनी घेण्याचं काम चाललंय. मुंबईला त्या ठिकाणी गिळण्याचं काम त्यांच्या माध्यमातून चाललंय. आणि म्हणून माझ्या भाषणात मी बोलले की त्यांना फसण्या रोग झालाय, त्यांना मुंबई गिळायची आणि त्यांना मुंबई गिळण्यासाठी जे जे मदत करता येईल ते मदत राज्य सरकारच्या माध्यमातून चालू आहे. हे खरं तर दुर्दैव आहे. खरं तर मला सांगायला पाहिजे की जर तुम्ही लोकांचं मत घ्याल, लोकांना सांगा ना लोकांची हिअरिंग घ्यायला, जर लोकांची मतं तुम्ही विचाराल तर तुम्हाला जाणवेल बुलूनची लोक विरोधात आहेत, मड मालवणीची लोक विरोधात आहेत, कुर्ल्याची लोक विरोधात आहेत. सॉल्ट प्लॅन लँडच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर तिथे आता तुम्हाला माहिती परिस्थिती काय, म्हणजे तुम्ही पर्यावरणाशी किती खेळण्याचं काम करत आहात. जे इम्पॅक्ट असेसमेंट बद्दल मी नंतर बोलणार आहे, त्याच्याबद्दल तरी बोलावं लागेल, तरी बोलणार आहे येणाऱ्या काळात की मुंबईवर त्याचा परिणाम काय होणार आहे डेव्हलपमेंटचा. पण पर्यावरणावर आज बोलायचं झालं तर मधल्या काळामध्ये मुंबई ही आपल्याला माहिती प्रदूषणामध्ये दुसऱ्या नंबरला होती. ऑलरेडी आपल्याकडे सिमेंटची जंगलं वाढत आहेत, आपल्याला श्वास पाहिजे. अशा वेळेला इथे जे आहे ते मोठं गार्डन आहे कुर्ल्यामध्ये, ज्या गार्डनमध्ये जसं मी मागापासून सांगते की 1000 ते 1200 झाडं आहेत, जी 120 पासून 150 वर्षापूर्वीपासूनची झाडं आहेत. ती झाडांची कत्तल चाललेली आहे आणि कोणासाठी चाललंय तर स्थानिकांचं तर म्हणणं आहे की या ठिकाणी बॉटनिकल गार्डन ठेवलं पाहिजे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की इथे आमदारांनी इलेक्शनच्या वेळी सर्वांना अभिवचन दिलं होतं की ते बॉटनिकल गार्डन होणार, तिथे हेल्थ सर्व्हिस होणार. पण दुर्दैवाने आज आपण सगळेजण जाणताय की माझ्या जूनमध्ये जमीन दिली, आज सबलीज केली. कोणासाठी चाललंय सरकार, कोणासाठी काम करतंय. इलेक्शनच्या पूर्वी पण कॅबिनेट मिटिंग झाल्या त्या अदानीसाठी, आता पुन्हा मिटिंग चालल्या त्या अदानीसाठी. मला कळत नाही ह्या माणसाला काय पाहिजे मुंबईमधून. त्या माणसाला इतक्या जमिनी दिल्या, 600 एकरच्या पेक्षा जास्त जमिनी दिल्या, धारावी 600 एकरपेक्षा जास्त दिली, एअर इंडिया कॉलनी दिली, या माणसाला मोतीलाल नगर दिलं, सांगा ना, बेहरामपणा दिला, भारत नगर दिलं, MSIDCची लँड दिली, रेल्वे चालले, डम्पिंग ग्राउंड चालले, एअरपोर्ट चालले. एवढं सगळं का चाललेलं आहे मला कळत नाही. आणि म्हणूनच माझं म्हणणं आहे तिकडे देवेंद्र, इकडे आमचे सिलेंडर आणि तिथे नरेंद्र सिलेंडर.